सदरचं दृश्य पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेरचं आहे. आपण पाहू शकत असाल या ठिकाणी एक कॅन्टीन जी होती गेल्या काही वर्षापासून साधारण 2014 पासून ही कॅन्टीन इथं सुरू होती जिल्हाधिकारी कार्यालय बांधकामापूर्वीच. मात्र एवढ्या वर्षापासून ही कॅन्टीन सुरळीतपणे चालू असताना आता नेमकी काय अडचण आली आहे जिल्हा प्रशासनाला आणि कोणाच्या सांगण्यावरून ही कॅन्टीन जी आहे ती हटवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. या संदर्भात आपण कॅन्टीन चालक प्रीतम याच्याशी बातचीत करणार आहोत. त्याचंही मत जाणून घेणार आहोत नक्की कशासाठी ही कॅन्टीन काढण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. प्रीतम, काय सांगशील, कधीपासून ही कॅन्टीन तू इथे चालवत होतस? कॅन्टीन म्हणजे एक आपली एक लहानशी टपरी होती. 2014 साली आपला जिल्हा घोषित झाला. जिल्हा घोषित झाल्यानंतर 6-7 महिन्यानंतर मी ही टपरीचा चालू केली इकडे. तेव्हा इकडे काहीच नव्हतं, पूर्ण दूध डेअरी होती पूर्ण या ठिकाणी. टपरी चालू केली तेव्हा नंतर प्रांतसाहेब बसले इकडे. प्रांतसाहेब बसले याच ठिकाणी, ज्या ठिकाणी आज मी आहे त्या ठिकाणी प्रांत ऑफिस बनवण्यात झाला आणि तिकडे राहिले. ते टपरी तिकडे होती 14 साली. आणि त्यानंतर मग मला जेव्हा माहीत पडलं की आतमध्ये काम चालू होतं सिडकोचं 2017 साली, तेव्हा देवेंद्र फडणवीस साहेब भूमिपूजनला इकडे आले होते. म्हणजे आज गेल्या मला इकडे 9-10 वर्ष इकडे झालेली आहे. आता नेमका काय आदेश आहे, प्रशासनाने काय सांगितलं आहे? प्रशासनाने सांगितलं नाही, मला ग्रामपंचायत थ्रू नोटीस आलेली. ग्रामपंचायत तलाठी आलेले, ते बोलले का आम्हाला काढण्याचा आदेश दिलेला आहे, ही नोटीस द्या आणि तुमची ही कॅन्टीन हलवायला सांगितलेलं आहे. बरं, ही कॅन्टीन हलवण्यासाठी तुला काही मुभा देण्यात आली आहे का, मर्यादा की या तारखेपर्यंत काढायची असं काही? नाही, तसं काही बोलले नाही. ते फक्त एवढंच मला हे नोटीस दिली आणि मला सांगितलं का ही कॅन्टीन तू काढून घे, नाही तर आम्हाला JCB लावायला टाईम लागणार नाही. बरं, संबंधित कोळगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत हे कार्यालय येतं. तर या संदर्भात ग्रामपंचायतीशी तू काही व्यवहार केला होता का? म्हणजे काही बोलणं झालं होतं? त्यांना विचारत आलं मी, ग्रामसेवकला साहेबांना गेलो, विचारलं. त्यांना म्हटलं हे माझ्या मर्यादेच आहे की सर्वांसाठी आहे. म्हटलं आजचं म्हणजे माझ्या अतिक्रम बघायला गेलो तर अतिक्रम म्हणजे त्याला बांधकाम बोलू शकतो आपण, एक बांधकाम बांधलेलं अतिक्रम असतो. आता इकडे ज्या ठिकाणी मी आहे त्या ठिकाणी तेव्हा काहीच नव्हतं. जेव्हा हे ऑफिस चालू झालं, या ऑफिसला चालू होऊन आज नाही ना तरी 7-8 वर्ष आली. इकडे पाणीसुद्धा नव्हतं लोकांना प्यायला. तेव्हा मी लोकांना सहकार्य केलं, सिडको ऑफिसला किंवा सर्व अधिकाऱ्यांना. आज सुद्धा कुठे आहे पाणी इथे? आज सुद्धा पाणी नाही. आज जव्हार मोखाड्यावरून लोक एवढ्या लांबून येतात, त्यांना आम्ही पाणी पाजतो. तुमच्या आतमधल्या कॅन्टीनमध्ये जो कॅन्टीनवाला आहे तो पाणी सुद्धा लोकांना प्यायला नाही देत. बॉटल, बिसलेरी बॉटल विकत घेऊन प्यायला लागतो लोकांना पाणी. आणि आम्ही इथे धंदा करू सुद्धा आम्ही लांबून पाणी आणून धंदा करतो आणि लोकांना पाणी पाजतो. या व्हिडिओच्या माध्यमातून तू प्रशासनाला काय रिक्वेस्ट करशील, काय सांगशील? या व्हिडिओच्या माध्यमातून प्रश्न एकच सांगितलं मॅडमला की खडकले मॅडमला का आम्हाला रोजगार म्हणजे आम्ही आज ज्या आहेत, माझा मुलगा लहान आहे, आम्ही नवरा-बायको एवढ्या वर्षांपासून धंदा करतो. एक वडापाव आणि एक चहा. इकडनं येणारे जव्हार, मोखाडा, विक्रमगड जे आमचे गरीब बांधव आहे, आदिवासी बांधव, ते आल्यानंतर हे माझ्याकडे वडापाव आणि चहा त्यांच्यावर दिवस काढतात ते लोक इकडे. आज हा रोजगार केल्यानंतर मला काहीच नाही मिळत. दुसरी गोष्ट, बरं, मी मॅडमला एवढी रिक्वेस्ट करेन की मला एक चहा, वडापाव वगैरे विकून द्या, त्याच्याने आमच्या घराचा संसार चालेल. बरं, नक्कीच. तर आपण पाहिलं असेल नक्कीच, हा होता प्रीतम जाधव. त्याने आपल्याशी संवाद साधलेला आहे. त्याला ही कॅन्टीन काढण्याचा प्रशासनाचा आदेश जो आहे तो गेल्या काही 2-3 दिवसापासून देण्यात आलेला होता आणि आज फायनली ही कॅन्टीन हलवण्याचं काम प्रीतमने केलेलं आहे. आपण पाहू शकत असाल. या संदर्भात आणखी काही माहिती मिळते का, आपण मशालच्या माध्यमातून नक्कीच जाणून घेणार आहोत. त्यासाठी पाहत राहा मशाल न्यूज नेटवर्क.